ही जबाबदारी आपली. हो, तो त्यांनी रिटर्न भरले की 26 AS ला दिसेल. तर 26 AS स्टेटमेंट तुम्हाला तुमचे जे कोणी CA रिटर्न भरत असतील ते तुम्हाला प्रिंट आउट काढून देतात. तुमचे पॅन नंबर टाकला की ते तुम्हाला सगळं त्याची प्रिंटच येते. कोणत्या बँकेने किती कापले आणि त्याच्यात किती तुम्हाला रिफंड चार्टच येतो पूर्ण. इंटरेस्टची अमाऊंट, TDS ची अमाऊंट आणि डेट वगैरे, डिडक्शन डेट सगळं येते त्याच्यावर. एखाद्या खातेदाराने एका दिवशी किती पैसे भरावे सेविंगमध्ये किंवा किती काढावे आता 269 ST आणि 269 SS हे जे इन्कम टॅक्सचे कलम आहे याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. आम्ही म्हणतो आम्हाला 269 SS लागू होते आणि त्या आधारावर आम्ही जिंकलो पण इन्कम टॅक्स मध्ये. 269 ST लागू होत नाही आणि कायदा असा सांगतो 269 ST मध्ये 2 लाखाच्या पेक्षा जास्त कॅश स्वीकारू शकत नाही किंवा देऊ शकत नाही ST मध्ये. आणि 269 SS मध्ये तुम्ही 20,000ची मर्यादा, पण त्याच्यामध्ये मग एक्झम्पशन वगैरे काढून ते दिलेलं त्यांनी. पण बँक म्हणजे इन्कम टॅक्सने आम्हाला 269 SS लागू केला होता. मग आम्ही त्याच्याशी लढलो, त्यातून एक्झम्पशन घेतलं. मग आता कोणते असो एका वेळेस एक कायदा लागू करा तुम्ही. जर 269 SS पतसंस्थांना लागू होत असेल तर ST लागू होत नाही. एक कोणतं तरी लागू होईल, दोन्ही कसं काय लागू होतील. म्हणून 269 ST आता सगळीकडे ते कन्फ्युजन जास्त आहे. मग त्यात आम्ही सोल्युशन काढलं की इंडिव्हिज्युअलला शक्यतो वैयक्तिक इंडिव्हिज्युअलला 2 लाखापर्यंत नाही करायचं, पण पतसंस्था किंवा कंपनीज किंवा ज्यांचं फर्म आहे, ज्यांचे इन्स्टिट्यूशन आहे, अशांना आम्ही करंट अकाउंटमध्ये पैसे देतो. कारण की उद्या जर आम्हाला माहिती मागितली तर त्याचे रिटर्न असतात, बरोबर आहे की नाही. त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न भरलेले असतात, 1 नंबरमध्ये सगळे व्यवहार दाखवले असतात, आपल्याला काही अडचण नाही. आणि हे जे 2 लाखापर्यंत कॅश भरतात वगैरे इंडिव्हिज्युअल, आता हे रिटर्न भरतात की नाही भरत आणि हे अमाऊंट त्याच्यात दाखवली की नाही आपल्याला काही माहित नाही. त्याच्यामुळे आपण सेपर साईड म्हणून 2 लाखापर्यंत आम्ही कॅश विड्रॉल देत नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअलला, पतसंस्थांना देतो, ज्या कंपनी आहे, पेट्रोल पंप आहे, फर्म आहे, मोठे जे इन्स्टिट्यूशन आहे, त्याला सगळ्यांना आम्ही पेमेंट करतो. तर त्यातून आता वाद चालू आहे त्याच्यावर. आता कर्ज जे आहे 269 SS नुसार तुम्हाला जर कॅश घ्यायची असेल कर्जामध्ये तर ती सेव्हिंग आणि करंट अकाउंटला किती घेते आणि सेव्हिंग करंट बघून ती कर्जात ट्रान्सफर करायची. मग काही आपल्याला व्हायलेशन होत नाही. मग आता तेच प्रॉब्लेम तो तर 269 ST नाही सर. सेव्हिंग करंटला किती चालते, पण आपण कर्जात ते घ्यायचो. मग आता ते कर्जात बंद केलं. आम्ही कर्जाचे पैसे सेव्हिंगला भरून घेतो, मग इकडे करतो. मग एक कोणता तरी नियम फॉलो करायचा. 269 SS लागू करायचं आणि मग सेव्हिंग करंट मधूनच कर्जात घ्या, डायरेक्ट कर्जात नका. आता CC च्या बाबतीत डिस्प्यूट आहे. OD CC बरेच कॉम्प्लिकेशन आहे, भांडावं लागते. पण जेव्हा येईल तेव्हा बघू. आमच्या पतसंस्थांनी काय केलं पाहिजे. आता पतसंस्थांनी सेपर साईड मी काय सांगितलं तुम्हाला, जर संस्थांचे खाते असतील शक्यतो तर कॅश सेव्हिंग करंट अकाउंटला घ्या, त्याच्यातून ट्रान्सफरने कर्जात घ्या, डायरेक्ट कर्जात घेऊ नका. आणि शक्यतो जेवढं टाळतील ते 2 लाखाच्या पर्यंत कॅश दिली तर चालते. मोठी एक्सेप्शनल केस मध्ये खूप द्यावंच लागेल, काही हरकत नाही. तर कॅश घ्या किंवा द्या, पण सेव्हिंग करंट शक्यतो. कारण की ते पेनल्टी पण भरपूर आहे, पण त्या कुठेतरी लागू केलेलं नाही, काहीच नाही. पण ते काही सांगतात नाही, अधिकारी ते एकदम ब्लॉक करून टाकतात. म्हणून आपण प्रिकॉशन म्हणून घेतलं पाहिजे. तर इन्कम टॅक्स आणि टॅक्सेशनच्या बाबतीत अजून याच्यात तुम्हाला अजून एक सांगतो, म्हणजे त्याचे सेक्शन सांगतो. कॉन्ट्रॅक्टरशिप साठी 194C आहे. याच्या अंतर्गत TDS रिटर्न भरावा लागतो. 194C कॉन्ट्रॅक्टरसाठी.
एजंट कमिशन साठी 194H एजंट कमिशन साठी. त्याच्यानंतर रेंट साठी 194I ब्रॅकेट मध्ये B 194I ब्रॅकेट मध्ये B. नंतर ऑडिट फी, ॲडव्होकेट फी, कन्सल्टन्सी फी याच्यासाठी 194G 194G. नंतर सेल परचेस प्रॉपर्टी साठी 194IA याचे सेपरेट रिटर्न असते. ती चलन आणि रिटर्न एकच आहे, त्याचं वेगळं रिटर्न भरायची गरज नाही. प्रॉपर्टीचं 194IA. आणि इंटरेस्ट ऑन डिपॉझिट साठी 194A याच सेक्शन मध्ये रिटर्न केलं पाहिजे. 194A इंटरेस्टचा जो TDS आहे त्याच्यासाठी 194A. आता याच्यासाठी TDS साठी शक्यतो सेपरेट GL ब्रांच लेवलला लायबिलिटीला साईडला ओपन करायचं. त्या GL मध्ये इंटरेस्ट साठी वेगळं करा GL आणि ज्याला लागेल त्याला, आणि अदर जे TDS आहे रेंट वगैरे असतील एजंट कमिशन याचं वेगळं GL स्थापन करा, ओपन करा. त्याच्यामध्ये पण सब हेड करा की कॉन्ट्रॅक्ट रेंटचा वेगळा, एजंट कमिशनचा वेगळा, कॉन्ट्रॅक्टरचा वेगळा. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला त्या कोड मध्ये म्हणजे त्या सेक्शन मध्ये चलन भरायला सोपं जाते. म्हणजे त्याचं पर्सेंटेज प्रत्येक सेक्शनचं पर्सेंटेज वेगळं आहे. नाहीतर तुम्ही 194A मध्ये जा आणि तिथे 1% कॉन्ट्रॅक्ट होतं, शक्य होईल का? मग ते पर्सेंटेज चुकते सर. त्याच्यामुळे पर्सेंटेज पण वेगळे आहे प्रत्येकाचे. नंतर एजंट कमिशनचं 194H मध्ये आहे, ते तुम्ही जर रेंट मध्ये टाकलं तर त्याच्यावर 10%, पण H मध्ये 5% आहे एजंट कमिशनला. म्हणून त्याचं GL जो TDS कपात करणार आहे आपण त्याचं GL वेगळं पाहिजे. त्याच्यामध्ये सब हेड करा, कॉन्ट्रॅक्टरचं वेगळं करा, नंतर एजंट कमिशनचं वेगळं करा, रेंटचं वेगळं करा, इंटरेस्टचं सेपरेट GL करा वाटलं असतं, कारण भरपूर एंट्रीज असतात. आता याच्यामध्ये आम्ही काय केलं, व्याज आकारणी करताना हे खूप किचकट झालं होतं. दर महिन्याला TDS कपात करून भरणं खूप कॉम्प्लेक्स झालं होतं. मग आता आपले टाइम डिपॉझिट जे असते की त्याची फक्त दर महिन्याला तरतूद करावं लागते. तर आम्ही त्याची डायरेक्ट वर्षातून एकदा मार्च महिन्यातच तरतूद करतो 31 तारखेला. म्हणजे ते मोठ्या प्रमाणात एकदाच रिटर्न. आणि जे मॅच्युअर्ड होत आहे, मॅच्युअर्ड झाले, इंटरेस्ट दिला 40,000च्या वर, तर त्याचं दर महिना चालतंय. आणि जे कंपाऊंडिंग इंटरेस्ट आहे त्याचं क्वार्टरली केलं. मग सोल्युशन काढावं लागतं. आता दर महिन्याला जर आमच्या बुलढाणा रोडचे लाखो सभासद आहेत, दर महिन्याला व्याज आकारणी करून TDS कपात करायचा म्हटलं तर किती रिटर्न होते? मग त्याच्यामध्ये आम्ही एक मार्ग काढला मधला, ज्याचं व्याज द्यायचं आहे वर्षातून व्याज आकारणी एकदाच करतो आणि मग मध्ये तो आला आणि जे MIS आहे की दर महिन्याला ज्याचं आहे त्याचा दर महिन्याला TDS होतो. ज्याचं तो मॅच्युरिटी नंतर व्याज देणार आहे त्याचं वर्षातून एकदा करतो. जे कंपाऊंडचे आहे त्यांचं क्वार्टरली करतो. म्हणजे मग तेवढी संख्या कमी होऊन गेली. नाहीतर दर महिन्याला एवढं सगळं घेऊन चालायचं, एवढे रिटर्न भरायचे, कागद जमा करायचे, तर खूप कठीण काम आहे. आणि हे सगळं कपात केल्यानंतरच विषय, बरोबर आहे की नाही? जे ऍट द टाइम ऑफ पेमेंट आपण ज्यावेळेस पेमेंट करू म्हणजे व्याज आकारणी करू तेव्हाच कापायचं. त्याच्यामुळे असं काही बंधन नाही की एप्रिल मध्येच ऍट द टाइम ऑफ पेमेंट. आणि वर्षभरात केव्हा एकदा आपण पेमेंट करतो. तर त्यातून हे सोल्युशन आम्ही काढलं आमचं, कारण आमचं सगळं सेंट्रलाइज आहे. सगळे एका ठिकाणून 466 तारखेचे रिटर्न 7 तारखेच्या जातात. मग एजंट असो तिथे, आणि माझे 4 कर्मचारी काम पाहतात आणि सगळे रिटर्न विदिन टाइम असतात सगळे. तर त्यासाठी सिस्टीम लावलेली आहे, सगळ्यांना डेटा त्या पद्धतीने कलेक्ट होतो. त्याचं रिटर्नचं सॉफ्टवेअरच आहे.
त्याच्यात ते फीड करावं लागतं. तर आम्ही काय करतो, एक्सेल मध्ये त्याचा डाटा मागवतो आणि तो तसा अपलोड करतो त्याच्यामध्ये. सर आता काय होतं तुमचं की आता समजा एप्रिल सुरू झालं, आता त्याचं मे मध्ये विड्रॉल झालं, त्यावेळेस त्याला 20,000 व्याज आलं, नंतर पुढे आणखी त्याला 20,000, ते कसं कॅल्क्युलेशन करणार? आता समजा माझं डिपॉझिट आहे तुमच्याकडे, एप्रिल मध्ये मला 20,000 रुपये व्याज आलं ते एप्रिल, आता पुढे नंतर मग आणखी 30,000 येणार, जो आपण 20,000 नाही. आता कॉम्प्युटरला ते आमचं पॅरामीटर सेटिंग आहे की त्या एफडीचा रेट ऑफ इंटरेस्ट काय आहे, प्रिन्सिपल किती आहे आणि वर्षभर झालं किती व्याज मिळणार. ते जर व्याज 40,000च्या वर झालं असेल तर तो जेव्हा तिथून एमआयचा टीडीएस कपात सुरू करून देईल आणि सगळ्या शाखांवर किती ते एकच नंबर पॅन नंबरवर. तर ते कॉम्प्युटरला पॅरामीटर सेटिंग असतात, आपल्याला मॅन्युअल सेट करावं लागत नाही. कॉम्प्युटरला पॅरामीटर सेटिंग ते जर 40,000च्या वर त्याचं व्याज जात असेल तर तो ऑटोमॅटिक डिडक्ट करणार, नाही तर करणार. आपल्याला मॅन्युअल काहीच करावं लागत. तर टीडीएसच्या बाबतीत अजून काही प्रश्न असतील तर सांगा. लागू सगळंच आहे आपल्याला, पण काही मार्गही आहे सगळं. म्हणजे बरंच इन्कम टॅक्स सारखा मोठा विषय आहे खूप. आणि ज्यांची धारणा झाली की इथे सगळ्यात दोन नंबरचाच पैसा आहे पतसंस्थांमध्ये, सगळ्यांना असं वाटतं. पण आपल्याकडे छोट्या शेतकरी पासून मोलमजुरी करणारा, डेली हे दुकानदार, रिकरिंग एजंटची स्वतः मेहनत करून पैसे जमा करतात, अशा लोकांचा पैसा खूप आहे. सर ही जी कन्सेप्ट आहे इन्कम टॅक्स मध्ये सभासद आणि ब वर्ग सभासद, ते आता बंद झालं. आता मल्टीस्टेट ऍक्ट मध्ये जून 2019 मध्ये अमेंडमेंट आलेलं आहे, म्हणजे मल्टीस्टेट कॉर्पोरेट की विदाउट वोटर मेंबर तुम्ही डिपॉझिट घेऊ शकत नाही. स्टेट मध्ये काय अमेंडमेंट आले माहित नाही मला, स्टेट मध्ये काही आहे का असं स्टेट ऍक्ट मध्ये, पण मल्टी स्टेट मध्ये आलेलं आहे. प्रत्येकाला कायम सभासद कंपल्सरी. आमचे 13.5 लाख कायम सभासद झाले माझे. 13.5 लाख 3 वर्ष पाहिजे तर 1-1.5 लाख होते. सगळ्यांना कायम सभासद करून घेतला, काही फरक नाही पडत. 100 रुपये एका शेअर्सची किंमत 100 रुपये आहे, त्याच्या पटीतच आम्ही घेतो 100. पण काही फरक नाही पडत, मेंबर्स करून घेतलं. इलेक्शन 13.5 लाख म्हटलं की 2 लोकसभा मतदारसंघ झाले, कोणाची हिंमत उभं राहायची. पूर्ण महाराष्ट्रभरात 2 लोकसभा मतदारसंघ आहे, एवढ्यासाठी जाऊन त्याला भेटून वोटिंग करून घ्यायचं, कोणाची हिंमत आहे उभं राहायची. तर टॅक्सेशन साठी थांबायचे ते. एखाद्या कस्टमरला जर समजा 10 लाख 20 लाख जर अमाऊंट विड्रॉल द्यायची आहे, त्याच्यामध्ये पर्याय काय? सेव्हिंग मधून किंवा आता सेव्हिंग मधून देऊ शकता तुम्ही, सेव्हिंग करंट मधून. पण काय माहिती आहे ना, आम्ही एफआयचं रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे, ते फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन हे युनिट, त्याचं एंट्री मनी लॉन्ड्रिंगसाठी सेक्शन 12A मध्ये रजिस्ट्रेशन झालेलं आहे बुलढाणा अर्बनचं. आणि ज्यांचं 10 लाखाच्या वर ट्रान्झॅक्शन होते, काही डिपॉझिट किंवा हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन होते, हाय व्हॅल्यू ट्रान्सफर होते, तर अशा सगळ्यांची माहिती आम्ही त्यांना अपलोड करतो. मग ते पाहत बसतील, त्याचा पॅन नंबर देऊन द्यायचा. एक लक्षात घ्या, जास्तीत जास्त तुम्ही 10 लाखाच्या वर घेतला डिपॉझिट, त्याच्यासाठी एकच नियम पाळायचा की विड्रॉल पॅन नंबर प्रत्येकाचा घ्यायचा. उद्या जर तुम्हाला माहिती मागितली की कोणाकोणाची 10 लाखाच्या वर तुम्ही कॅश डिपॉझिट केलं, कोणाकोणाचं कॅश डिपॉझिट केलं 10 लाखाच्या वर, माहिती द्या. मग माहिती द्यायची, पॅन नंबर कोण द्यायचा, त्यांनी रिटर्न मध्ये दाखवले, भरले, आपलं काय जबाबदारी नाही. आपल्याला जास्तीत जास्त माहिती मागू शकते. मग अशा वेळेस त्या माणसाचे केवायसी, त्याची आयडेंटिटी आपल्याकडे असली पाहिजे. ती जर नसेल तर आपली चूक, मग आपण अडचणीत. पण आपण सगळं देऊन टाकतो, आम्ही एफआयला सगळी माहिती देतो, ते पाहत बसतील. कोणाला नोटीस इश्यू करायची, काय करायचं, आपली जबाबदारी. पण आपल्याकडे जो असं मोठं ट्रान्झॅक्शन करतो त्याचा पॅन नंबर मस्ट, एवढीच काळजी घ्या. पैसे दिले तर काय हरकत. आपल्याला जे काय मागितले ते माहितीच मागितले जाईल, त्याच्या पलीकडे काहीच मागणार नाही. की
हाय व्हॅल्यू 10 लाखाच्या वरच्या डिपॉझिटची माहिती द्या. मग त्याचा पॅन नंबर नसेल त्यावेळेस आपण अडचण येते. पॅन नंबर असेल मग ते त्याला नोटीस इश्यू करतो की तू दाखव हे पैसे कुठून आणले, कुठला हिशोब आहे तुझा, तो त्याला प्रश्न आहे. म्हणून आपलं प्रिकॉशन पतसंस्थांना पॅन नंबर जरी लागू नसला तरी मोठ्या रकमेचे कॅश विड्रॉल किंवा डिपॉझिट करत असताना पॅन नंबर घेऊन ठेवा. TDS लागू असो किंवा नसो, म्हणजे उद्या जर माहिती आपल्याला कोणी मागितली तर आपण विथ पॅन देऊन टाकायची. आपली जबाबदारी समजतो. मग तुम्हाला काय करू, तुम्हाला पेनॉल्टी लागत ना, काही टॅक्स लागत ना, काहीच नाही. पण तुम्ही जर कस्टमर आयडेंटिफाय करू नाही शकले तर मग आपल्याला अडचण आहे. सेव्हिंग कार्ड मधून करा पण पॅन नंबर घे. पॅन नंबर नसेल तर आपल्याला जर ज्यावेळेस विचारणा होईल त्यावेळेस माहिती पाठवताना आपण अडचणीत येऊ. चेक मॅक्झिमम किती अमाऊंट नाही, आता त्याच्या खात्यातून पैसे काढायचे भरायचे तर त्याचा संबंध आहे. पण तू जर अमाऊंट मोठ्या रकमेची 2 लाखाच्या वर तर कॅश विड्रॉल किंवा डिपॉझिट करत असेल तर पॅन नंबर घ्या. पॅन घ्या. पॅन घेतला म्हणजे आपण सेफ झालो. नाही तर आपण बेनामी केलं, आपण मनी लॉन्ड्रिंग केलं म्हणून आपल्यावर धक्का बसेल आणि आपल्याकडे ईडी कोणी येऊ शकतो. मनी लॉन्ड्रिंग ईडी आम्हाला ईडी लागेल तुमच्याकडे, आमच्याकडे लागून शकली ईडी. आमचे KYC होते, आम्ही म्हणजे मोठ्या ट्रान्झॅक्शनचे पॅन नंबर होते म्हणून आम्ही त्यातून सुटलो. पण मग ते काय असतं की कस्टमर पेक्षा आपल्याला त्रास जास्त होतो, तो त्याचा मोकळा होऊन जातो. मग शेवटी आपण संस्था चालक आहे, कर्मचारी असो, सध्या पदाधिकारी असतील, संस्था चालली पाहिजे. आपला समोर त्याला फॅसिलिटी द्यायची पण एवढे नाही की आपण डुबल्यावर मग त्याला फॅसिलिटी द्यायची हा काही मतलब. म्हणजे आपण डुबायचं आणि समोर त्याला फॅसिलिटी द्यायची, कारण तो त्यानंतर आपल्याकडे येणार नाही की तुम्हाला टॅक्स लागला तर तो काही टॅक्स त्याच्यातले आपल्याकडे जे काही पैसे भरलेले आहेत किंवा तुम्हाला टॅक्स लागला मी देतो माझ्यामुळे लागला, तो काही थोडे देणार. आणि सगळ्यात शेवटी काय की टॅक्सच आहे. काही जरी झालं तर हे सगळे सारखं आहे, टॅक्स भरावा लागणार. तर तो भूर्दंड आपल्या संस्थेला, तो त्या कस्टमरला नाही आहे. पण म्हणून शक्यतो सगळ्यांनी पॅन नंबर घ्या. मोठ्या अमाऊंटचे जर विड्रॉल असतील, मी तुम्हाला काय सांगितलं, आम्ही पतसंस्था, इन्स्टिट्यूट किंवा काही फर्म असेल वगैरे यांना का बरं कॅश देतो बिंदास. ते त्यांचे सगळे हिशोब दाखवतात, रिटर्न मध्ये दाखवतात, पॅन नंबर असतात, आपल्याला काही अडचण नाही, त्याला काही अडचण नसते. जितकी प्रिकॉशन घेतली चांगली. एक एक्सेप्शन केस मध्ये द्यावे लागते, काही लाभ नाही. मग सरसकट तसंच नाही करायचं, पुढे ब्रेक लावायचा, पुढे सोडायचे. कारण की शेवटी कोणताही नियम 100% कोणीच पाळू शकत नाही. तुम्ही नाही, आम्ही कोणी असो, पण कुठेतरी नियम लावला पाहिजे. 2 लाखाच्या आतले किती देऊ शकतो? आता ते टोटल एका दिवसात 2 लाखाच्या वर देता येत नाही असा नियम आहे. पण मग आता समजा द्यायचे एखाद्या वेळेस, तो सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळ गोळी द्यायची, नाही तर कंटिन्यू स्क्रोल येतात. मग ठरवून दिले स्क्रोल नंबर कंटिन्यू येतील ना. एक 10 वाजता जायचं, एक 3 वाजता जायचं, एक 6 वाजता जायचं, 3 गोळ्या जायच्या. मग ठरवून केलं होत नाही. 1-2 लाखाच्या एकसारखे 11 नंबरचा स्कोर, 12 नंबरचा स्कोर, 13 नंबर ठरवून केलं तुम्ही. तो सकाळी आला दिले, दुपारी आला दिले, संध्याकाळी परत आला. याची काही मर्यादा, काही खात्यातून विड्रॉल करायची मर्यादा नाहीये. स्क्रोल नंबर सारखे नाही आले पाहिजे. काही अकाउंट नसतं, अकाउंट सिरियल नंबर ओळखला गेलेली पाहिजे असे. कोणताही पॅटर्न असेल. आता बरेच जण करतात 2 लाखाच्या डिपॉझिट, 1,99,1,99,1,99 सिमिलर पॅटर्न राबवतात, अडचणीत येतो.
तुम्ही एक 65 घेऊ शकतात, एक 67 घेऊ शकतात, एक 75 घेऊ शकतात, एक 80 घेऊ शकतात, एक 49 घेऊ शकतात, किती करायचे ना. पण एक 99 दोन सांगितले ना, 2च्या वर जायचं. मग ते सिमिलरिटी घेतली, समजा कॉम्प्युटरवर लिस्ट काढली 199 एक सारखी दिसतात, तुम्ही ठरवून केलेलं. सिमिलरिटी जिथे आली तिथे बसली. आमचं ते मॅनेजर ते 5 लाख डिपॉझिट एक सारखे आल्यावर बसलं. ती यादी कॉम्प्युटर काढते ना. आता त्याच्यामुळे ते कशामुळे अटकलं की त्यांनी पॅरामीटर लावला होता, म्हणजे डेटा सेंटरला मीच होतो. 1 ते 7 दिवसाच्या आत खात्यात पैसे जमा झाले, डिपॉझिट झालं अशी माहिती. तर आपल्याकडे सगळी तशीच आहे. सेव्हिंग अकाउंटला पैसे जमा केल्याशिवाय त्याचं डिपॉझिटच होत नाही. डायरेक्ट एफडी थोडी बनते. मग आम्ही त्यांना म्हणतो की इथे नाही, आमच्या सगळ्या शाखांवर हीच पद्धत आहे. सगळ्या शाखांचे स्टेटमेंट काढून रिप्लाय मध्ये दिले. पण कुठे हीच पद्धत आहे, तिथेच कुठे की नांदेडला. त्याच्यामुळे सिमिलरिटी जिथे जिथे कराल तिथे अडचणी करा. म्हणजे हे प्रॅक्टिकल अनुभव सांगतात, पुस्तकात नाही लिहिलेलं. कुठे सारखी पद्धत आली नाही पाहिजे. काही जरी करायचं असतं एक सारखेपणा कशातच जातो. 190 दिसतं, एक विड्रॉल 190 एकाच खात्यात. तो तुम्ही स्क्रोल काढला ते दिसतात एक सारखे. त्या दिवशीच काय स्क्रोल काढला तर विड्रॉलचा म्हणा की काही असो, सिमिलरिटी आपल्याला फसवत. ऑड करायचं, जे काही करायचं ऑड करा. एक सारखेपणा कोणत्याच कामात नसतो. तोच फसवतो ना आपल्याला. जसं आता एखादा गुन्हा घडला, एक सारखा गुन्हा घडण्याची जर पद्धत असेल तर समोर याच व्यक्तीने केलेला आहे तो लक्षात येते ना. त्याच्यामुळे एक सारखे सिमिलरिटी कुठे ठेवू नये. थांबूया टॅक्सेशन साठी. टॅन नंबर आपल्याला रजिस्ट्रेशन करावा लागतो. तो नाही, आपले जे रिटर्न आहे, समजा आपलं इकडचं ऑफिस आहे, अकोला आहे बुलढाण्याचं, पण आपलं तिथे जे कन्सल्टंट आहे ते ऑनलाईन आहे सगळं. तिथे काही ऑफिसला जायचं काम नाही. बँकेचा पॅन नंबर, बँकेचे केवायसी, रजिस्ट्रेशन नंबर हे सगळं दिलं की टॅन नंबर आपण निघून जातो. सी गेला तो करू शकतो, आपल्याला कुठे जायचं काम नाही. आणि तो नंबर आला की रिटर्न भरायचे. आणि सगळं आता स्कूटनी पासून सगळं ऑनलाईन आहे. इन्कम टॅक्स वाल्यांना डायरेक्ट इंटरेस्ट नाही कुठे. म्हणजे आपले स्कूटनी पण ऑनलाईनच प्रश्न येतात, ऑनलाईनच उत्तर करावं लागतं. तो माणूस येतच नाही आला. आणि कोण आपली स्कूटनी करते, कोण विचारते माहिती राहत नाही, कोण अधिकारी करतोय. ठीक आहे.